आनंद वाटतो त्या ठिकाणी. माननीय पवार साहेबांची भेट मी महिन्याभरात एक वेळ येतो मोठ्या साहेबांची महिन्याभर, म्हणजे आता 5-6 दिवसापूर्वी साहेबांना भेटून सर काही मला काम नसतं. आणि त्यांनाही तुम्ही सांगतो की तुम्ही त्यावेळेस मोकळे असतात, रात्री 2 वाजता 1 वाजता 3 वाजता मला जाणं येतो, मला काही काम नसतं. पण मला तुमच्या जवळ बसले तर मला कल्पना आपोआप सुचतात. मी त्यांना काय म्हणलं सरपंच साहेबांना, मला मुझे कोई काम नहीं, मैं आपके आपके बैठा, आपका काम आप करते जाओ, आपको बोलना है उधर बोलते जाओ. पण मी बसलो तुमच्या जवळ की मला आपोआप कल्पना सुचतात, आपोआप मला बळ मिळतं, आपोआप मला शक्ती मिळते, आपोआप मला स्पार्क त्याच्या माध्यमातून. 20 वर्ष झाले पवार साहेबांना राजकीय जीवनामध्ये जवळपास 50 वर्ष प्रमाणे निवडून येतो. त्या 80 वर्षाच्या प्रदीर्घ आपल्या आयुष्यामध्ये आणि 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये त्यांचं केलेले काम, ज्यापासून ते राजकारणामध्ये आले तेव्हापासून आज काय झालेले चढउतार आणि तब्येत बरी नसतानाही 24 तासापैकी त्या ठिकाणी 18 तास काम करणारा माणूस आज आपल्याकडे आहे. तुम्ही एक प्रेरणा स्रोत आहे तुमचा. आपल्या राजेशदादांसारखे, जयंतरावांसारखे अनेक नेते आहेत. हो, मी तुम्हाला वेळ घेतला तुमचा, आणखी 2च मिनिट देतो. ज्यावेळेस मला या ठिकाणी ईडीची नोटीस आली आणि नोटीस आली, पहिला आपण मला सुप्रिया ताईचा सुप्रियाची केली ताई, मला जाणार आहे मग काय गेलो, जाऊ नका, जाऊ माझ्या खंड करायचा. आणि जयंतरावांना बोललो, माननीय अजयदादांना बोललो, माननीय शरद पवार साहेबांना बोलला, काळजी सर्वांना वाटत. आणि या ठिकाणी तेव्हा झालं नाही, जयंतरावांनी माझ्या मुलीला, माझ्या ड्रायव्हरला आणि माझ्या अटेंडंटला रात्री 9 पर्यंत मी तिथे बसलेलो. त्याच्यामध्ये जयंतराव पाटील फोन केले, काय झालं, आले झाले की नाही, जेवण केलं की नाही, सुप्रिया त्याच्या सगळीच्या जेवणाचा डबा नेला होता की नाही त्यांनी. मला हा आनंद वाटला. तेवढाच नाही, आता हॉस्पिटलला मला भेटायला आले. जयंतराव माझ्याकडे नेहमी घरी येतात. का घरी येतात माहितीये? जयंतराव मला बंगल्यावर बोलत नाही कधी, ते नेहमी माझ्या घरी येतात. नेहमी म्हणजे 8 दिवसातला पगार भेटत नाही, 1 वर्ष आहे. मी म्हटलं तुम्ही येत जरा दोन, मला बरं नाही वाटत तुम्ही माझ्या घरी जा, देश आहे तुम्ही माझ्या. पण ते म्हणतात नाथा भाऊ, तुम्हाला माझ्याकडे असलेल्या बंगल्याच्या जिन्याचं शिड्या चढता येणार नाही, पायऱ्या चढता येणार नाही, तुम्हाला त्रास होईल म्हणून दे. एवढं सेन्सिटिव्ह माणसं जर तुमच्याजवळ असतील, हा अनुभव मी काही आधी घेतला नव्हता, कारण आमच्याकडे परंतु तुम्हाला अनुभव असेल, पाहत असतात तुम्ही. आणि त्या माध्यमातून मला वाटलं की मी काही चुकलेलं नाही, मी योग्य ठिकाणी आलो. त्या ठिकाणी एवढा पारिवारिक संबंध जपतात असे माणसं आपल्याला हवे. आपल्याला संघटना ही एक परिवार म्हणून हवी आहे. एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करणारे नेते हवे आहेत. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते हवे आहेत. नुसतं मला पुढचे नको आहे, मला पद नको आहे, पण त्या पदाबरोबर मला जबाबदारी पाहिजे. आणि हा मला आनंद वाटतो. मी असा अनुभव पूर्वी घेतला होता मुंडे साहेबांच्या व्यतिरिक्त. मुंडे साहेबांनी काळजी खूप करायची. काय झालं, हा बुकलं विकलं, अरे काय गेला होता, काय का मोडला, हे का म्हणून 17 गोष्टी मला विचारायचे. मला अनुभव तिकडे आता तिकडे सांगत नाही, पण हा जो अनुभव आला पारिवारिक अनुभव, आणि यासाठी प्रसंग सांगता येईल तुम्हाला की आपण कसे वागूया, वागण्याचा प्रयत्न करूया. बघा, निश्चित तुमच्या मनाला समाधान मिळेल. एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य नसेल, नुसता फोनवर जरी विचारलं तर काय बाबा तब्येत कशी आहे, तर बरं वाटेल. हे आपण शिकूया नेत्यांकडून. आणि मला यांच्याकडून शिकतोय, अजून शिकतोय, नवीन आहे. मी तुमच्याकडे प्रशिक्षित घेणार आहे, असे मला विद्यार्थी आहे.
चला बराच वेळ घेतला, पण लावं ताकद से मेहनत से आणि मला रिझल्ट आणून द्या जो आहे काय गे. प्रत्येकाला असं समजूच नका मी बंदर आहे, तुमच्यात ताकद खूप आहे. हो, तुमच्या प्रत्येकामध्ये हत्तीचं बळ आहे. जागा केव्हा होणार आहे त्या हनुमानासारखा. त्या हनुमानामध्ये शक्ती खूप होती, फक्त भगवान श्रीराम येईपर्यंत तसंच राहिले शक्तीचं. काय त्यावर जागृतच केलं नाही. ज्यावेळेस त्याला जागृत केलं तेव्हा त्या हनुमानजी समुद्र पार करून गेले. तसा कार्यक्रम लागा कामाला, जागृत व्हा कामाला लगा. आणि माया बिलकुल हो कुछ नहीं है हे समजू नका की बोलता है तो बोलेगा बोले चल आपके चला बजा बोलते हो गया का. मी सांगतो माझ्यावर कधी टीका टिप्पणी करता आमच्या गावाकडे करते बाहेर करता. महाराजा बोल टीका टिप्पणी असेल असे चिंता करू नका. त्यांना आसुरी आनंद लागला पण आपलं काम सुरू नका. हे होणार राजकारण. तुम्हाला सर्व जर चांगला म्हणतील अशी अपेक्षा कशी करतो. मला रोज कोणीतरी अर्धे ओवाळे असं तसं शिकते राजकारणामध्ये. कुणाशी तरी वादविवाद होणार आहे, कुणाशी तरी तुम्हाला राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात राहावं लागणार आहे. आणि तर ते प्रसंग टाळले तर ठीक आहे, पण हे होणार आहे. आणि ते गृहीत धरून चला आणि कामाला आता आपली त्याला म्हणतो की ही एक अशा स्वरूपाची संधी आता आपल्याला उपलब्ध होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये, की आपल्याला आपली ताकद दाखवायची संधी आहे. वेळ आहे, पण वेळ आहे आतापासून लागा संघटना येणं त्याचा भेटणं मला द्यायच्याच बेटा. वाढदिवस आहे साईडला वाढदिवस करू नका असा असा रक्तदान शिबिर केलं हे केलं ठीक आहे इथपर्यंत करा. माननीय अजितदादा आणि जयंतराव पाटील दोघं येणार होते 2 तारखेला. त्यांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं येऊन मोठा कार्यक्रम घेऊ. या 15 दिवसाच्या आज माननीय अजितदादाचा गौरव आम्ही आयोजित केलेला आणि त्या ठिकाणी दूध उत्पादक संघाचं त्या ठिकाणी एक 100 कोटीचं काम पूर्ण केलं आपण या 5 वर्षामध्ये. पैसा त्यावेळेस मिळाला. मी मंत्री असताना दूध मंत्री होतो या मंत्रिमंडळामध्ये. त्यावेळेस मी एका योजनेमधून आपल्या दूध फेडरेशनला 75 कोटी दिले होते. त्या माध्यमातून ते कसं आणखी पैसा मिळाला. 100 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या 100 कोटीच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी माननीय दादांना आम्ही विनंती केली. त्यांनी मला सांगितलं आहे की आम्ही येईल कारखाना करायचं आहे. नंतरच्या कालखंडामध्ये या जिल्ह्यामध्ये असं एकूण हजारो कार्यकर्ते जे आहेत त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीकडून एनसीपी मध्ये यायला तयार आहे. परंतु तामिळमध्ये आणि याच्यामुळे आपण ते कार्यक्रम करू शकलो. म्हणून आता जर त्याच्यामधल्या जर बंदी उठली किंवा आपल्याला परवानगी मिळायला लागल्या तर पहिला कार्यक्रम आम्ही भुसावळला करायचा ठरवलं. दादांच्या उपस्थितीत भुसावळला एक मोठा कार्यक्रम करावा अशी माझी खूप आणि त्या ठिकाणचे सारे नगरसेवक जे आमच्या बरोबर आहे 17-18 ते विविध संघटनांचे पदाधिकारी त्या सर्वांचा प्रवेश अजून बाकी आहे. ते प्रवेश आता झाले. परवा दिवशी सावध्याचे सगळे आले पण तरी दादांच्या उपस्थितीमध्ये घ्यायचे नाही. असे काही लोक जिल्ह्यामध्ये हजारो आहे हजारो. आपल्याला ते आणायचे करायचे आणि आणल्यानंतर त्यांना सावत्र भावाची वागणूक नाही द्यायची. नाहीतर जुना नवाबाद नव्याने जे आहे ते त्याला कुठून घेतो असं होईल. आपला माणूस वाढले पाहिजे. संघटना वाढेल कसे. दुसरे चांगले माणसं आपल्याला आल्याशिवाय संघटना वाढणार नाही. नाहीतर संघटना वाढायचे जर वाट बघत असलं मग आता मुलं मग मुलांचे मुलं मग 18 वर्षाचे होतील मग त्या संघटनेमध्ये येतील मग एक माणूस वाढला असं लोक. बाहेरचे लोक चांगले आल्याशिवाय संघटना वाढत ते चांगले घ्या घ्या आणि जे आले आहेत त्यांना प्रेमाची वागणूक द्या. नाहीतर जर सावत्र भावाची वागणूक दिले तर कोणी बसवून जातो पण आपले काम होत नाही. पण आपण कसं करणार नाही याचा मला विश्वास आहे. मी आपल्या साऱ्यांचं खूप वेळ देतो. अर्धा तास पोटात देतो जास्त. पण ते भैयासाहेबांना मी सांगितलं होतं ते थोडं आम्हाला लावलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही कामाला लागा. निवडणुकांमध्ये जास्त मिळवा. माणसं जोडा. अधिकारी चांगले माणसं आणा. 18 वर्षामध्ये आपले दरवाजे मोकळे आहेत चांगल्या माणसांसाठी. सुसंस्कृत माणसं जास्त
आमचे माननीय चंद्रकांत दादा काल बोलले ना त्या ठिकाणी की आम्ही ईडी लावली, आता तुम्ही सीडी दाखवा. पण निदान मी त्यांचा आभार अजूनही मानतो. वा, मोठ्या मनानं चंद्रकांत दादांनी हे मान्य केलं की नाथाभाऊ तुम्ही एनसीबी गेले म्हणून तुमच्या गेला. महाराष्ट्राला समजलं तर घरी नाथाभाऊची ईडीची चौकशी का सुरू झाली ते होईल होईल, पण त्याने केले आणि त्यांना काही सल्लाही दिला. जर आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे बघा, समजून जातात काय चांगले चांगले माणसं त्यांच्या शेजारी बसतात. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि मला तर आधीच माहिती. आणि त्यामुळे या ठिकाणी ठीक आहे, इतकं आगाव घेण्याचं काही कारण नसतं. अनेक लोक पक्ष सोडतात, अनेक लोक इकडून तिकडे होतात, पण अशा रीतीने सावायला त्रास करायला तुमच्या ब्रिटनमध्ये राहतो, तिकडचा नागरिक काही आयुष्यात त्याने केलं नाही, राजकारणात मंत्री असो किंवा तंत्री असो, त्याला काही घेणं देणं नसतं, ते आधारित ओळखणार आहे कधीच नाही. IIT एमटेक झालेला आहे, नंतर BA झालेलं 20 वर्ष ब्रिटनमध्ये सर्व्हिस करतो. विनाकारण त्रास देणार. महाराष्ट्रातली जनता हे पाहते आहे, योग्य वेळी याचं उत्तर महाराष्ट्रातली जनता दिल्याचं नक्की. एखादा जर निरपराध माणसाला त्रास होत असेल तर ते मी तर काय कोणालाही आवडणार. मी 1000 वेळा सांगितलेलं, 1000 वेळा आपल्या जमिनीचा व्यवहार झाला तर माझा काय संबंध आहे. समजा बायको तर तरीच खाजगी जमीन आहे. मी आजही माध्यम माझ्या समोर आहे. आज या क्षणाला सांगतोय सरकारला आणि यांना समोरच्या यांना, या आजही मला दाखवा की MIDC म्हणावी ही जमीन माझी आहे, त्यांची आहे, ही जमीन सरकारी आहे हे सांगा. त्या ठिकाणी भूसंपादन केलं आहे का, ताबा घेतला आहे का, वाटाघाटी केली आहे का, भूसंपादनाची प्रक्रिया तरी केलेली आहे ते सांगा. कुठलीच प्रक्रिया न करता एक नोटीस काढली आणि जमीन आमची झाली 50 वर्षापूर्वी 71. चौकशा झाल्या, सगळं झालं, तरी अजून तुम्ही म्हणलं की तुम्ही हेच आहे. इतक्या चौकशांमध्ये निर्दोष सिद्ध झालं, इतक्या चौकशांमध्ये काही पण झालं, कशासाठी तेच करायचं. पण ठीक आहे, थोडं हे होईल, त्याच्यात दुप्पटनी 10 पट वेगानं ताकद मिळेल. नाथाभाऊ दोषी असेल शासन करा, पण एखाद्या निर्दोष माणसाला तुम्ही जर वारंवार छाडत असाल तर उद्या तुम्हालाही भोगावं लागेल आणि महाराष्ट्रात जनता तुम्हाला माफ करणार. अनेक माणसं तुमच्या शेजारी बसलेले ज्यांच्याविषयी तुम्हीच तक्रारी केलेल्या, करोडो रुपयाच्या अपहाराच्या तक्रारी मी नाही केलेल्या, माननीय देवेंद्रजींनी केलेल्या आहेत. अनेक जण तक्रारी केल्या तिथे, ईडीकडे केलेल्या आहेत. पण त्या ठिकाणी फक्त नाथाभाऊचा व्यवहार कितीचा 4 कोटी, त्याच्यामध्ये आमच्या जावयाचा कितीचा 2 कोटी. त्या 2 कोटीसाठी देशाची ईडी आज 8 महिने झाले चौकशी करत. मुद्दामून सांगितलं तुम्हाला की तुमचाही नाही तर मला तुमचा काही भ्रम होऊ नये. ते नाथाभाऊ काय बदलायचं, जे खरं आहे ते खरं आहे. पहिल्यांदा घरच्या लोकांना सांगा आणि मग बाहेरच्या लोकांना सांगा. बस घरच्याचा विश्वास बसला तर बाहेरच्याची चिंता करू नये. मग तुम्हाला जे आहे सत्य ते सांगितलं पाहिजे, समोर कोणी म्हटलं प्रतिकार केला पाहिजे आणि या माध्यमातून आपण आपलं काम केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी आमदार, 1 माजी खासदार, 4 माजी मंत्री, 1 माजी विधानसभेचा अध्यक्ष आणि 1 जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष आणि 1 माजी प्रदेश अध्यक्ष असं व्यासपीठ जळगाव जिल्ह्यात एखाद्या पक्षाचं दाखवा. ही मातब्बर मंडळी आहे, विकास काम केलेले हे संबंध आमदार आहेत. पण
विकासावर निवडणूक होत नाही, हवेवर निवडणूक होते. शरद पवार साहेबांनी सांगितलं की हवेमुळे जळगाव जिल्ह्यात आपल्याला फटका बसला. सर्व मजबूत आहे. नाथाभाऊ मजबूत आहे, आमचा सतीश अण्णा मजबूत आहे, अरुण दादा मजबूत आहे, इकडे संतोष भाऊ मजबूत आहे, इकडे जगवानी मजबूत आहे. मी आणि आमचे देवकर अप्पा आम्ही थोडेसे असे पण जे कार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून होत आहे. करोनाच्या संदर्भात जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीने जे काम केलं ते कोणी केलं. आपण एक मोटर भरली, आपण एक त्या ठिकाणी भरली. आमच्या चोपड्याचा तालुका अध्यक्ष आहे त्याने एक मोटर भरली. चोपड्याला आमचे बाळासाहेब आहे त्याने एक मोटर भरली. आमच्या विद्यार्थी काँग्रेसचा मुलगा छोटासा कार्यकर्ता आहे लाल बहादूर, त्याला आम्हाला जाऊन मोटर कोणी काम केलं. तुम्ही पदावर आहात की नाही याचं महत्व नाही, मातीतला माणूस म्हणून कार्यकर्त्याची ओळख झाली पाहिजे. जर संकट आलं एखाद्या कुटुंबावर, एखाद्या व्यक्तीवर, तर पहिला फोन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला त्यांनी केला पाहिजे. इतकी जवळीक निर्माण करणं, इतका जिव्हाळा निर्माण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हा जिव्हाळा, हे प्रेम, हा स्नेह जर आपण कायम ठेवलं, हवा कायमस्वरूपी नसते, हवा बदलत असते. त्यांनी सुबह काही तर त्यांनी शाम काही अशा पद्धतीने हवा बदलत असते. तर आपल्याला पुढे देखील या निवडणुका आहे, मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही पेटीच निवडणूक आहे. आणि त्याचा लोकप्रियतेच्या संदर्भात त्याची फुलपाटी लागू शकत नाही. पण पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या ज्या मोठ्या संस्था आहेत, जनतेमधून जिथं आपण निवडणूक होते त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्व पदार्थ पाहिलं तर सर्व क्षेत्रात चांगल्या पद्धतीने यश मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्यावेळी दोन सरकार वेगवेगळी असतात, केंद्र सरकार वेगळं आणि राज्य सरकार वेगळं, तर काय होतं हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मंत्र्यांवर देखील ईडीची किंवा काय असेल ती हे होणं मागच्या काळात कधी असं झालेलं नाही. मागच्या काळात देखील केंद्र सरकार वेगळ्या पक्षाचं, राज्य सरकार वेगळ्या पक्षाचं, पण अशा पद्धतीने राजकारण झालं नाही. राजकारण संत भावनेने करा असं म्हणणार शक्यच नाही, पण सूड भावनेने राजकारण करता कामा नये अशा पद्धतीचा संदेश जग भारताला देईल अशी परिस्थिती निर्माण होते. जग पाहतंय की हिंदुस्थानाची जी लोकशाही आहे ती कशा पद्धतीने चालली. आणि आपण जर संबंध वर्ल्ड न्यूजपेपर किंवा वर्ल्ड मॅगझिन जर पाहिले तर आपला त्या संदर्भातला जो वरचा नंबर होता हिंदुस्थानाचा लोकशाहीचा तो खाली जातोय. अनेक सांगितले जात आहे. आपण संकट आहे, संकटावर तोंड देणं हे देखील आपलं कर्तव्य. ज्या पद्धतीने असले कायद्याचं राज्य आपण म्हणतोय की कायद्याच्या राज्याप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या तुम्हाला सांगितलं की जयंत पाटील भेटी झाली, ही संस्कृती जे हा संस्कारच आहे. राष्ट्रवादीचा संस्कार थोडे उशिरा आले, बरोबर आमची शक्ती वाढली. त्यामुळे मी जास्त आपला काही घेणार नाही तुमची यांची बैठक. पण आपण सर्वांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात जर बिनविरोध निवडणूक झाली आनंदाची बाब आहे. आणि नाही झाली तर जास्तीत जास्त लोक आपल्या येथील या संदर्भातलं कार्य आपल्याला करायचं आहे. नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद जिंकण्याच्या संदर्भातलं देखील कार्य आपल्याला करायचं आहे. आपण या ठिकाणी मला अध्यक्षपद दिलं. भैया साहेब तुमचे मी आभार मानतो. आणि आता हा हॉल मोठा कसा होईल ते बघा. दुसरा मोठा संतोष भाऊने एक वेळा काम हातात घेतलं, तुम्हाला काही कुठे कमी करत नाही. संतोष भाऊ म्हणतात मोठ्या हॉलची निर्मिती करू आणि त्यासाठी सर्व निवडणुका आपण जिंकू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विजय असो. धन्यवाद.